गुड मॉर्निंग. आज सकाळ अगदी छान सुरू झाली. अंगणात छानसं ऊन आलेलं होतं. त्या कोवळ्या उन्हात उभं राहिलं की दिवसच फ्रेश वाटतो. आणि थोड्या वेळातच नाश्त्याची तयारी करायची वेळ आली. सो विचार केला काय करावं. तर घरात बीट होतं, कांद्याची पात होती, मग त्याचं थालीपीठ केलं. असं खरपूस मस्त थालीपीठ, गरमागरम थालीपीठ आणि घरची चव. तर सकाळ अजूनच मस्त गेली. आणि त्यानंतर आमच्या दारावर कोळीण आली. आय मीन मच्छी घेऊन कोळीण आली. तिच्याकडून मच्छी घेतली. याला बहुतेक ना ते राणी मासा बोलले. खूप सुंदर याची चव लागली कालवणात. तर त्यांनीच ती कट करून साफ करून दिली. कारण ते ज्या प्रकारे साफ करत होते त्या प्रकारे तर मला तर येत नाही. सो त्यांनीच ती कटिंग वगैरे करून दिली. आणि मग जेवणाची तयारी सुरू झाली. तर ही सगळी कालवणाची तयारी, त्यासोबतच सुरमई होती घरात, मग ती फ्राय करण्याची तयारी. तर फक्त आपलं मीठ, मसाला, चिंच आणि लसणाच्या फोडणीवर हे कालवण घातलं. साधं सिंपल. आणि हे मच्छी फ्राय, म्हणजे की तेच आपलं आलं लसूण पेस्ट आणि मसाले. आणि मग कालवण आणि फिश फ्राय झाला. तर विचार केला गरम म्हणजे थंडी पण आहे, तर गरमीसाठी थोडं बाजरीची भाकरी करावी. कालवण आहे तर भाकरी तर मस्ट आहे. सो भाकरी केली बाजरीची आणि ती मस्त प्रकारे फुगली पण. बिकॉज पीठ चांगलं मळलं की बाजरीची भाकरी खूप छान फुगते आणि खायला पण खूप मस्त लागते. ती पौष्टिक पण आहे आणि थंडीत तर खूपच तिचा फायदा होतो. तसं घरचं साधं पण खूपच चविष्ट जेवण झालं. आणि काल दुपारसारखाच खूप छान वारा पण सुटलेला. सो थोडा मुलीसोबत टाईम स्पेंड केला, जो की माझ्यासाठी खूप क्वालिटी टाईम असतो तिच्यासोबत दुपारचं. आणि एवढात म्हणजे छान वारा सुटलेला, तर तिथेच झोपाळ्यावर झोप लागणार होती. पण आता सवयीचं झालं आहे दुपारची झोप. सो घरी येऊन दुपारी झोपली. तर असाच माझा शांत आरामदायक आजचा दिवस गेला. थँक्यू.